पतीने दिवाळीचा सण होता आणि सुंदर असे कपडे घातले. कपडे घातले आणि त्याने आपल्या पत्नीला विचारलं, मी आज दिसतोय कसा? पण ते बिचारा कुणाला विचारलो? आपल्या पत्नीलाच विचारते, मी आज दिसतोय कसा? त्याने विचारलं. त्या पत्नीचं उत्तर आहे, तुम्ही आज दिसता कसे? लक्ष ठेवा बरं का, हे कळालं तर पुढचं कळेल. तुम्ही दिसता कसे ती पत्नी म्हणते. आता आर्या बघा, मेघराज रिपू तात वधी जानराला, तेची नाव आहे द्वादश महातील पाचव्याला. तेची संहिता पूजती जे अस्तमानी, तैसे तुम्ही दिसता मजला म्हणी. त्याला तर काहीच कळालं नाही, तुम्हाला ते कुठे कळालं? नाही कळालं. आता मेघराज कुणाचा मुलगा? मेघराज रावणाचा मुलगा. त्याचा शत्रू कोण? लक्ष्मण. मेघराज रिपू तात, तात म्हणजे वडील. लक्ष्मणाचे वडील कोण? दशरथ राजा. दशरथ मेघराज रिपू तात वधी जाणाराला, जाणार म्हणजे श्रावण. दशरथाने श्रावण बाळाला मारलं. तेच नाव आहे द्वादश महातील पाचव्याला. मराठी महिने जे 12 महिने, त्या 12 महिन्यातील 5व्या महिन्याचं नाव काय? श्रावण महिना. इंग्लिश नाही बरं का, इंग्लिश महिना मे येतो. आता मराठी कळच ना. 12 महिन्यातल्या 5व्या महिन्याचं नाव श्रावण. तेची नाव आहे द्वादश महातील पाचव्याला. तेची संहिता पूजती जे अस्तमानी. श्रावण महिन्याच्या अमावस्येच्या संध्याकाळच्या वेळेस कोणाची पूजा केली जाते? महिला मंडळ, शेतकरी आहेत आपण. कोणाची पूजा केली जाते? बोला, मोठ्यानं बोला की जरा. वा, आता ती पत्नी काय म्हणली? तैसे तुम्ही दिसता मजला मणी. कळलं? तुम्ही पोळ्याच्या बैलाला सजवल्याप्रमाणे दिसता. कळलं? म्हणून म्हणलं तुम्ही अगोदर लक्षात ठेवा. बरं, त्यांना म्हणायचंय काय? पोळ्याला सजवल्या बैलाप्रमाणे दिसतात. जर एवढंच. पण ते शब्द किती Yeah.
सर्व भावे दास झालो त्यांचा, तेचे माझे हित करीते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. भागलिया माझ वाहतील कडी, भागलिया माझ वाहतील कडी, त्यांचे आणे जोडे सर्व सुख, तेचे माझे हित करीते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेविन आवडी, तुका म्हणे शेष सेविन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तेचे माझे हित करीते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे जिते, वाचे वदता शिवनाम, दयान बाधी क्रोध काम, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता आता बंधू रंगभूमिका, कीर्तने होते त्या लोका, टाळ मृदंग श्रुती देखा, तया माझे नमन दंडवत, मस्तक हे पायावरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय आपण जीवन जगत असताना कोणावर विश्वास ठेवून जगतो आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवून जगलो ते आपल्यासाठी करतात काय याचं सविस्तर प्रतिपादन या अभंगाद्वारे करतात.
विठ्ठल विठ्ठल. प्रासंगिक उल्लेख करायचा तो म्हणजे असा, महाशिवरात्री निमित्त मोजे कोळवाडी या आपल्या पवित्र भूमीमध्ये जागृत देवस्थान अन्नपूर्णेश्वर या शिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा शिवलीला अमृत पारायण सोहळा या सप्ताहातील कीर्तनाची सेवा आज 5वा दिवस ना, हरिभक्त परायण मुंजाजी महाराज चाटे यांच्याद्वारे येण्याचा योग. ज्यांनी हे दिव्य सोहळा उभा केला ते आपले सर्वांचे लाडके साहेब राम महाराज राम दैफळे सर. अत्यंत आनंद होतो की असे मोठमोठ्या पदावर असणारे व्यक्ती ज्यावेळेस असं मंदिर उभा करतात, ज्यावेळेस असे वारकरी संप्रदायाचे सोहळे साजरे करतात, खऱ्या अर्थाने असं वाटतं की शिकलेली ही माणसं किती परमार्थामध्ये रुजलेली असतात, परमार्थाचे विचार घेऊन जगलेले असतात. जो समाजामध्ये गैरसमज आहे, जो शिक्षणामध्ये मोठा आहे, एखादा पदावरती, जरा आवाज खनकतोय, रिप्ले आला पाहिजे, विठ्ठल विठ्ठल. जो प्रत्येक समाजामध्ये जो गैरसमज आहे, जे शिकलेली माणसं परमार्थामध्ये येत नाहीत किंवा परमार्थाचा गंध नाही, ज्यांच्याकडे पैसा आहे पण तो पैसा चांगल्या कामासाठी वापरतात, असे बोटावर मोजण्यासारखे माणसं आहेत ना. अहो, ज्यांच्याकडे पैसा आहे ना ते माळ सुद्धा घालत नाही, लक्षात येते. ज्यांच्याकडे पैसा आहे तो माळ सुद्धा घालत नाही. पण आज राम साहेब या एवढ्या मोठ्या पदावर असताना एवढं मंदिर स्वखर्चातून सगळ्यांच्या आशीर्वादाने, भगवान अन्नपूर्णेश्वराच्या आशीर्वादाने आज आपल्या गावामध्ये उभा केलंय. आणि एवढंच नव्हे, स्वतः कीर्तनाला येऊन स्वतः टाळ घेणारा व्यक्ती, एवढा मोठा साहेब मी आज स्वतः माझ्या डोळ्याने पाहतोय. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे आपण बहुतांशी जगतामध्ये पाहतो प्रत्येकाकडे पैसा आहे, पण धन आणि देण्याची वृत्ती, संपत्ती आणि देण्याची वृत्ती, दान, हे कोणाच्याही नशिबात नसतं बरं का. ज्ञानोबा म्हणतात, ज्यांच्याकडे संपत्ती आहे पण देण्याची ही वृत्ती आहे, अशी व्यक्ती सर्वसामान्य नसतात. ती माझा अंश आहे, ते अंश सगळेच आहेत, पण माझी विभूती सांगितली. ज्ञानोबा म्हणतात, चेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया ठाया, ते ते जाण धनंजया अंश माझे. ढळ ढळ आता आपल्याला एखादं दान देऊ वाटतं, आपल्याला वाटतं कुणाला तरी अन्नदान करावं, चांगल्या सत्कर्मामध्ये आपण दान करावं, पण पैसा नसतो. एखाद्याकडे पैसा आहे पण देण्याची वृत्ती नाही, एकाकडे दया आहे, देऊ वाटतं पण पैसा नाही. हे दोन्ही मिश्रण होत नाही. ज्ञानोबा म्हणतात, ज्यांच्या अंतःकरणात दया आणि संपत्ती, धन आणि देण्याची वृत्ती ज्यांच्या अंतःकरणात जन्माला येते, ती माझा अंश आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून एवढं मोठं कार्य उभा केलंय आणि आमचे मुंजाजी
महाराज ताटे यांना तर सतत सहकार्य असतं, म्हणून अशी विभूती असतात महाराज. म्हणून अन्नपूर्णेश्वराचं जागृत देवस्थान ज्ञानोबाला म्हणतात, जर एकांत स्थान असावं, एकांत स्थानामध्ये काय काय असावं याचं वर्णन केलंय. एकांत स्थानामध्ये कुणाचं मंदिर असावं? निगुड का मठ व्हावे शिवालय. एकांतामध्ये थोडस पाणी असावं, काही पक्षी असावे, त्या ठिकाणी रम्य वातावरण असावं आणि मंदिर कुणाचं असावं? निगुड का मठ व्हावे शिवालय. म्हणून ज्या ज्या ठिकाणी भगवान शंकराचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुख शांती आणि ऐश्वर्य लाभतं. म्हणून महाशिवरात्रीचा जो हा उत्सव आहे, संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, संपूर्ण देशात नव्हे, संपूर्ण जगभरात केला जातो. विदेशामध्ये सुद्धा महाशिवरात्री जे हिंदू धर्म आहे हे याचे उत्सव साजरे केले जातात. बरं, एक प्रश्न विचारतो, आपण शिवरात्रीचा उत्सव साजरा केला, त्या महादेवाला काही उपयोग? खरे अर्थानं सांगा ना, काही उपयोग नाही. पण त्यांचे उत्सव साजरे केल्याने, संतांचे किंवा देवाचे उत्सव साजरे केल्याने आपणच आपली मुक्तता करून घेणं आहे, आपणच आपल्या जीवनाचा कल्याण करणं आहे, आपला उद्धार करून घेणं आहे. ज्ञानोबा म्हणतात, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. विठ्ठल विठ्ठल. मांडण्याची पद्धत आहे. जसं एकच मुलगा असतो, त्या मुलाला कोणी बाळू म्हणतं, त्याला कोणी दुसऱ्या नावानं बोलतं, कोणी त्याला मुलगा समजत असेल, कोणी त्याला भाऊ समजत असेल, है की नाही? वेगवेगळे जसे नाव आहेत तसेच या जगतामध्ये ईश्वर परमात्मा एकच आहे. ईश्वर हा सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. या जगतामध्ये सर्वांच्या हृदयामध्ये एकच परमात्मा आहे, पण त्याची प्रत्येकाची उपासना करण्याची पद्धत आहे. कुणी कोणत्या पद्धतीने उपासना करत असेल. म्हणून ईश्वर हा सर्वांच्याच ठिकाणी आहे. पण इतर धर्मी जे मानतात की हिंदू धर्मामध्ये काही नाही, अंधश्रद्धा आहे, अनेक देवतांना मानतात, पण आमच्या देवतेची जी उपासना करणारे किती व्यापक स्वरूपाचे माणसं आहेत, व्यापक विचाराचे माणसं आहेत, की त्यांना आपण दाखवून दिले. म्हणून ईश्वर प्रत्येकाच्या हृदयामध्ये. आता लोक दुसरीकडे पाहतात, देव कुठेही शोधतात, कुठेही शोधण्याची गरज नाही. मुळात आपल्या अंतःकरणाचा जो भाग आहे, तो अंतःकरणामध्ये जो ईश्वर आहे, तो ईश्वर सगळ्यांच्या हृदयामध्ये वास करतो. पण मंदिर का बांधायचे? त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सुख शांती लाभते, म्हणून मंदिराची स्थापना आहे. त्या ठिकाणी आपलं कुठेतरी ज्ञानार्जन व्हावं, कुठेतरी सुख शांती मिळावी, म्हणून मंदिराचा उद्देश आहे. म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे ईश्वर, नाही का? सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव.
पुसोनिया ठाव अहंतेचा. सर्वच ठिकाणी ईश्वर आहे, पण आपल्याला त्याची जाणीव नाही का? आपले चित्त विषयाकडे धावलेले आहे. म्हणून परमात्मा हा परावृत्त झालेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात, दृष्टांत दिलाय, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदरा आड, परी आढेरोणी गोचीड अशुद्धची सेवी. मला सांगा, ते म्हशीच्या काशेमध्ये ते गोचीड असतं, त्या गोचिडापासून दूध किती किलोमीटर आहे बोला? तिथंच आहे ना, दूध जवळच आहे. पासी त्वचेची पदरा, फक्त पदर आहे मध्ये, पण ते गोचीड काय करतात? दूध पितं का? नाही. ते आभेरोणी गोचीड अशुद्धाची सेवी. ज्ञानोबाने दृष्टांत दिलाय. म्हणून त्याचप्रमाणे तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखा सूर्य प्रकाशक सहस्र. सूर्य ज्यावेळेस प्रकाश देतो त्यावेळेस अनेक रश्मी असतात, पण प्रकाशक कोण आहे? एकच आहे. सर्वात घटी राम, देहादेही एकच परमात्मा आहे. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम. पण काय झालंय? परी विषया की भ्रांताचे काम विषयावर. भ्रांत मनुष्याला विषयावर इच्छा असल्यामुळे, विषयाकडे चित्त असल्यामुळे जवळ असणारा परमार्थ कळत नाही. जसं त्या गोचिडाला जवळ असणार दूध कळत नाही, ते दुधाचा धिक्कार करून अशुद्धची सेवी रक्त सेवन करतो. त्याचप्रमाणे त्या ईश्वराला न जाणता भलत्याच विषयावर आशा ठेवून विषयावरी बोलावे.
नारायणी भाव पाहुणी ठाव नरदेह नुपजे नारायणी भाव, म्हणजे देवाला ते जाणत नाही. म्हणून देव या जगतामध्ये या सृष्टीचा करताय. अनेक प्रमाण आहेत. आता आपल्याला मूळ विषयाकडे यायचंय. सगळ्याच आहे. वृक्षाची पान हलेजाची सत्ता राहिली आंता मग गोटे. सगळ्या चराचरामध्ये प्रत्येकाचा हे शरीर सगळं काही त्याच्या आज्ञेनुसार चालतं. म्या बोलविल्या वेद बोली, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चाळे. म्हणून ईश्वर हा सगळ्यांच्या हृदयात आहे. सगळ्या सृष्टीला चालवणारा एकमेव परमात्मा आहे. एकमेवा द्वितीय ब्रह्म. म्हणून असा परमात्मा कळण्याकरता संत कळाले पाहिजे. ज्यांच्या सानिध्यामध्ये आपण जीवन जगतो महाराज, ती कसे आहेत, ते खरेच संत आहेत का, ते कसे आपलं कल्याण करणारे आहेत का, याची पारख आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आपण जीवन जगत असताना कुणाचा तरी विश्वास असतो. पत्नीचा पतीवर विश्वास असतो, बरोबर. पतीचा सुद्धा पत्नीवर विश्वास असतो, नाहीतर इतके दिवस गाडा चालणारच नाही ना. त्याच्याच हातचं खायचं. कोणतंही क्षेत्र असू द्या, संसार असो की परमार्थ असो किंवा उद्योग क्षेत्र असो की शैक्षणिक क्षेत्र असो, कोणतंही क्षेत्र असू द्या, कोणाचा तरी कोणावर विश्वास असतो. पण ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय ते आपल्यावर आपल्या विश्वासाची काळजी करणारे, विश्वासाची जाणीव ठेवणारे व्यक्ती आहे का नाही याची आपल्याला जाणीव होत नाही. आपण बहुतांशी मित्र करतो, मित्रावर विश्वास असतो, पण मित्र आपल्या प्रेमाची आपल्या विश्वासाची कदर करणारा नसेल तर माणूस अधोगतीला येतो बरं का. आणि सगळ्यात संत वाङ्मयामध्ये जर सगळ्यात जास्त प्रमाण असतील तर संगतीवर आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ती आपल्याला मोठं करणारे असावीत माणसं, बरोबर. आता हे लहान लहान मुलं आहे, उगाच म्हाताऱ्या माणसाने यायचं म्हणायचं ठेवता तुला नाही जमणार, होतंय कीर्तन करते. त्याला कुठंतरी प्रोत्साहन द्यावं लागेल, कुठंतरी त्यांना तुम्ही मोठं व्हा. प्रोत्साहन दिल्याच्या नंतर तो परमार्थामध्ये क्रांती करू शकतो. ज्यांना आपण प्रोत्साहन देतो, प्रोत्साहन दिलं पाहिजे. ज्यांच्यावर विश्वास ठेवला आपण त्यांनी आपलं खच्चीकरण केलं नाही पाहिजे. नाही तर असे काही माणसं आहेत की तुम्ही प्रगती पथावर असताना तुमचं खच्चीकरण करणारे भरपूर असतात. म्हणून आपण ज्यावेळेस मित्र करतो तो तुमचं मनोबल वाढवणारा मित्र पाहिजे या जगतामध्ये. थोडं महाभारतामध्ये चला. एक साईडला कौरव आहे, एक साईडला पांडव आहे. पांडवाकडून अर्जुनाचा सारथी कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. तो सखा मित्र आहे बरं का, मित्र आहे. आणि अर्जुनाचा जो प्रतिस्पर्धी कौरवाकडून आहे तो कोण आहे? कर्ण. अर्जुनाचा प्रतिस्पर्धी हा दुर्योधन होऊ शकत नाही, भीमाचा होऊ शकतो कारण की बलवान आहे. अर्जुनाचा प्रतिस्पर्धी हा कर्ण आहे. ज्यावेळेस अर्जुन कर्णावर बाण सोडतो त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, काय अर्जुना बाण सोडलास, चुकीचा सोडला तरी. काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण? वा अर्जुना, तुझ्यासारखा धनुर्धर या पृथ्वी तलावर नाही. त्याला म्हणायचं मनोबल वाढवणारा मित्र. तो सखा आहे, पाठीराख आहे आणि मित्रही आहे. असा मित्र पाहिजे. आणि तुम्ही आता हे पांडव झाले, आता कौरवाकडे चला. कर्णाचा जो सारथी कोण होता? शल्य मामा, जो नकुल सहदेवाचे मामा होते. पण काय दुर्योधनाचं अन्न खाल्लं, लढावं लागलं कुणाकडून? कौरव.
ज्याचं खावं मीठ त्याच करावं नीट. अन्नाने माणूस शर्मिंद होतो, लाजीरवाना होतो. नाईलाज झाला. कर्णाचा सारथी शल्य. शल्य शब्दाचा अर्थ माहितीये? जखम. जखम. शल्य चिकित्सालय असते बघा, जखमीवर चिकित्सा करणं. शल्य मामाने ज्यावेळेस कर्ण अर्जुनावर बाण सोडतो, बरोबर जरी बाण सोडला तरी कर्ण म्हणतो, काय कर्ण, तुला कधीच अर्जुन परास्त होऊ शकत नाही. अर्जुन कुठं आणि तू कुठं, कशाला त्याची बरोबरी करतो? कर्णाचं मनोबल वाढलं का कमी झालं? बरोबर बाण सोडला तरी शल्य मामा म्हणतात, काय करणार, तुला तुझ्या शक्यच नाही. या पृथ्वी तलावर एकमेव धनुर्धर असा आहे, तो अर्जुन आहे. अर्जुनाला परास्त करूच शकत नाही. मनोबल खच्चीकरण, मनाचं खच्चीकरण झालं. परिणाम त्या रथाचं चाक जमिनीमध्ये बुडालं. आता सारथी कोण आहे? सारथी म्हणजे ड्रायव्हर. आता रामसाहेबांची गाडी आहे, पंक्चर झाली तर रामसाहेब करतात का? पंक्चर कोणी काढायचं काम? ड्रायव्हरच ना. तर रथाचं चाक बुडाल्याच्या नंतर ड्रायव्हरचं काम आहे. ड्रायव्हर कोण आहे? शल्य मामा. रथाचं चाक बुडाल्याच्या नंतर कर्ण व्हायबल झाला. कर्णाने शल्य मामाला सांगितलं, मामा तुमचं काम आहे ते रथाचं चाक वर काढा. शल्य मामाने सांगितलं, हे असले चिल्लर काम मी करत नाही. परिणाम निशस्त्र अवस्थेमध्ये कर्णाला व्हावं लागलं आणि रथाच्या खाली उतरून ते चाक वर काढण्याचा प्रयत्न करू लागला. कोण? कर्ण. त्याच वेळेस भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आदेश दिला, अर्जुना एवढीच संधी कर्णाला मारायची. मार म्हटल्याच्या नंतर कर्णाचे जे उद्गार आहेत भगवान श्रीकृष्णाला, कर्ण म्हणतो, देवा मला मारण्याचा अधिकार नाही. कारण की शास्त्र सांगते, एखाद्या योद्ध्याला युद्धभूमीवर निशस्त्र अवस्थेमध्ये मारणं हे अधर्माचं लक्षण आहे. भगवान श्रीकृष्णाने कर्णाला सुंदर उत्तर दिलं, तुमचं आता मरण जवळ आलंय आणि तुम्हाला आता धर्माची आठवण येते. ज्यावेळेस भर सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्र हरण करत होता त्यावेळेस धर्माची आठवण का नाही आली? परिणाम मला एवढंच सांगायचंय, ज्यांच्या सानिध्यामध्ये आपण कार्य करतो, ज्यांच्यावर विश्वास ठेवून जगतो, ते जर मनाचं खच्चीकरण करणारे जर असले तर महाभारतासारखं युद्ध सुद्धा परास्त व्हावं लागते, पराजय स्वीकारावा लागतो. कौरवांची संख्या किती होती? 11 अक्षौणी आणि इकडे किती? 7 अक्षौणी सेना. पण 7 अक्षौणी सेना असताना आणि इकडे 11 अक्षौणी सेना असताना सुद्धा पराजय स्वीकारावा लागतो. का? तुम्ही नको त्यांच्या संगतीमध्ये आहात. जे पूजनीय व्यक्ती होते, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, महान महान व्यक्ती होते, त्यांनी अधर्माला साथ दिली. अधर्मावर, अधर्मी लोकांवर विश्वास ठेवला, अधर्मी लोकांना मित्र केलं. परिणाम पराजय स्वीकारावा लागला. हे महाभारतामध्ये घडलं. आपल्या जीवनामध्ये चला, आपण जर एखाद्या व्यक्तीवर असं जर विश्वास ठेवला, त्याने जर आपलं मनाचं खच्चीकरण केलं तर महाराज ते तर महाभारताचं युद्ध आहे, आपण काहीच जिंकू शकत नाही. जर एखादा मित्र तुमचं मनोबल वाढवणारा असेल तर तुम्ही भले केवढे संकट येऊ द्या तुमच्या जीवनामध्ये, ते संकट करण्याची, संकटावर मात करण्याची जी ताकद आहे, ती ताकद तुमच्या मित्रावर अवलंबून असते. तुमच्या मनाचं मनोबल वाढवणाऱ्या मित्रावर अवलंबून असते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशा मित्राची आपल्याला सहवास असला पाहिजे, है की नाही? म्हणून
आपल्याला सज्जन कोणी भेटत नाही, नेहमी दुर्जनच भेटतात. पण दुर्जन भेटणारे कसे असतात? वरून गोड बोलतात, आत मात्र विष असत. त्याला काय म्हणतात? आतल्या गाठीचा. काय म्हणतात? आतल्या गाठीचा. शास्त्र सांगते अति नम्रता धूर्त लक्षणम. एखादा मनुष्य जास्त नम्रता दाखवत असेल पण अंतःकरणामध्ये त्याच्या जर विष असेल तर तो दुर्जन म्हणायला हरकत नाही. दुर्जनम ही प्रियवादिती. दुर्जनम प्रियवादिती. हृदये तू हलाहल मधु तिष्ठती जिह्वाग्रे. है की नाही? हृदये तू हलाहल, जिव्हाग्रे मधु तिष्ठती. जिभेवर गोडवा आहे पण त्यांच्या अंतःकरणामध्ये विष भरले. असे दुर्जन माणसं आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना जर विचारलं तर तुम्ही जीवन जगत असताना तुकोबाराय कोणावर विश्वास ठेवून जगता, तर जगद्गुरु तुकोबारायांचं उत्तर आहे मी दुर्जनावर अजिबात विश्वास नाही. माझा विश्वास आहे मी ज्यांना मित्र केले ते या जगतामध्ये सर्वश्रेष्ठ संत आहेत. त्या अभंगाच्या संताची जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझा इतर कुणावरही विश्वास नाही, दुर्जन लोकांवरही विश्वास नाही, एकमेव कुणावर विश्वास असेल ते संत आहे. पण संतच कोण आहे ते आपल्याला कळत नाही. आपण बंद्यांना संत म्हणतो, संत ची काही लक्षणं असतात. संत हा बाह्य रंगावरून ठरत नाही बरं का, लक्षात घ्या. संत हा अंतरंगावरून ठरतो. काळाचा अभंग झाला, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. दयावंत जे अंतरी, अंतरे म्हणजे अंतकरण. अंतकरणात
जे दयावंत आहे ते धन्य संसार. म्हणून अंतकरणाची जी लक्षण आहे बाह्य रंगावरून ठरत नाही. बर संत कीर्तन केल्यामुळे ठरतो का? नवती ते संत करिता ते कवित्व आहे की नाही? करिता कीर्तन नवती संत. करिता कीर्तन नवती ते संत. कीर्तन केलं म्हणजे संत नाही. महाराज वेगळे, कीर्तनकार वेगळे आणि संत वेगळे. लक्षात घ्या. आता माधव मामा काय कीर्तनकार होते का? होते नाही. भजन करणारे भोळे बाबडे महाराज, साधू संत. वा, जे शांत असतात ते संत आहे. जे शांतच असून जे मनाने श्रीमंत असतात ते सुद्धा संत आहे. जरी भौतिक परिस्थितीने जरी गरीब असले तरी अंतकरण जे मनाने जे श्रीमंत आहेत त्यांना संत म्हणतात. अंतकरणाची वृत्ती ही त्या लक्षणातून दिसली पाहिजे. अंतकरण वृत्ती असते, अंतकरण वृत्तीला संत म्हणतात. म्हणून अनेक लक्षणे आहेत. आपण काय करतो महिला मंडळी, एखाद्याने भगवे कपडे घातले म्हणजे आपण त्याला काय समजतो? असन्यासी बाबा. आपण त्याला द्रव्य दान देतो. तुमच्या देतात का नाही? झोपल्या काय नाही? झोपू देत नाही तुम्हाला? तुमच्या गावामध्ये भगवे कापडे धारण करणारे साधू संन्यासी, दाढी जटा वाढवणारे येतात की नाही? येतात ना? मग तुम्ही घरातले द्रव्य दान, तांदूळ, गहू, ज्वारी, वसंत आहेत, संन्यासी आहेत म्हणून देतात. दिलेले जे द्रव्य दान आहे ते संन्यासाला गेलं का बहुरूपियाला गेलं? बहुरूपी म्हणजे अनेक रूप धारण करणार, त्याला बहुरूपी म्हणायचं. आता तुम्ही घरातलं जे द्रव्य दान दिलं ते खऱ्या अर्थाने बहुरूपियाला गेलं का संन्यासाला गेलं? बोला, महिला मंडळाला कळायला पाहिजे. कोणाला गेलं? ते बहुरूपियाला गेलं. पण संन्यासाला पाहून बहुरूपियाला गेलं. तो दिसायला संन्यासी, पण जे खऱ्या अर्थाने जे द्रव्य दान दिलं ते बहुरूपियाला गेलं. नाथ महाराजांनी तिथंच उत्तर दिले. संन्यासाला नाही, थांबायचं इथं, संन्यासाला नाही दिले बहुरूपियाला. तुम्ही जे द्रव्य दान देता संन्यासी पाहून, जो संन्यासी नाही त्याला पाहून दिलं. म्हणून जे संत नसतात, जे संन्यासी नसतात ते संन्यासी होण्याचा प्रयत्न करतात. अधिक जे खरे संन्यासी आहेत त्यांच्यापेक्षा भारी दिसतात बघा, ऍक्टिंग भारी करतात. म्हणून त्यांच्यासारखी ऍक्टिंग केल्यानं संत होत नाही, संन्यासी होत नाही. संन्यासीची व्याख्या करतात, मी माझी ऐसी आठवण विसरली जयाचे अंतकरण. पार्था तोच संन्यासी जाण निरंतर, कधी कधी नाही, निरंतर तोच संन्यासी. अहो चित्त
मी माझं म्हणत राहतो. आता याचं विश्लेषण करायला आपल्याला वेळ नाही. ही संन्यासाची व्याख्या आहे. म्हणून त्यांची नक्कल केल्यानं संत होत नाही. आता भगवान बाबांची नक्कल करतात. भगवान बाबा कुठं, माधव बाबा कुठं. आता भगवान बाबासारखा फेटा घालतात, भगवान बाबासारखा कोट घालतात. पण ज्यांना कोट घालायचा, ज्यांना नक्कल करायची, त्यांनी पाण्यावर बसून ज्ञानशील वाचा ना, मग कळते. आलं का लक्षात? मग लोकांनी आक्षेप घेतल्याच्या नंतर तुमचं इंद्रिय नष्ट करा, तुमची दाखवा ना ताकद तिथं. या पृथ्वी तलावर एकमेव असे संत आहेत ज्यांनी लोकांसाठी, लोकांनी आक्षेप घेतला म्हणून स्वतःचा इंद्रिय नष्ट करणारा एकमेव संत म्हणजे श्री संत भगवान बाबा आहे. विठ्ठल संतांची नक्कल केल्याने संत होत नाही. त्यांची नक्कल करू नका, त्यांचं आचरण करा, त्यांचे ज्ञान घ्या, त्यांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा. कारण की तेने करून सुख निर्माण होईल आपल्याला. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही. वैष्णवाच्या संगतीमध्ये त्यांच्या आता पुष्कळ प्रमाणे फाटे फुटतात. म्हणून त्यांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा, त्यांच्यासारखी नक्कल करण्याचा प्रयत्न करा, तर तुम्हाला ईश्वर सुद्धा साक्ष, ईश्वर सुद्धा शिक्षा दिल्याशिवाय. म्हणून अशी त्यांची लक्षण आहेत. काय लक्षण आहेत महाराज? बरं, हे जे नक्कल करणारे आहेत त्यांना मानाची अपेक्षा आहे. तेच काय, आम्हाला सुद्धा मानाची अपेक्षा. आमचा जर कोणी मान राखला नाही, आमचा जर कोणी सत्कार नाही केला, तर आमचा सुद्धा चेहरा पडतो. बरं का? सगळेच आले त्याच्यात. जर आमचा कोणी सत्कार केला नाही, आमचा कोणी मान राखला नाही, तर आमचा चेहरा पडतो. या उलट संतांकडे चला. संतांचा कोणी जर सत्कार केला, संतांचा कोणी मान राखला, तर त्यांना मरणप्राय दुःख झाल्याशिवाय राहता येईल. ज्ञानोबराय म्हणतात, काही सत्काराची काय गोठी, काही आदरा देईल भेटी. कोणी जर सत्कार केला, कोणी जर आदर दिला, ते मरणेसी साठी नमस्कारिता, मरणप्राय दुःख होतं. बरं, त्यांच्याकडे योग्यता नाही का? योग्यता किती आहे महाराज? चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपणा मिरवी, आवड. आवड शब्द महत्वाचा आहे. चातुर्य लपवी, आवड नसेल तर ती चतुरता काही उपयोगाची नाही. भूषण अवकळ, या इहलोकामध्ये कोणी जर आम्हाला भूषण दिलं किंवा कोणी जर मान सन्मान जर दिलं, तर ते काय उपयोगाचं आहे? त्याच्यासाठी ते धरून बसत नाहीत, चतुरता ते दाखवत नाहीत, जरी अंतःकरणात असली तरी. ज्ञानोबराय म्हणतात, चातुर्य लपवी पण आवडोनी, महत्व हरवी पण आवडून, पिसेपणा मिरवी आवडोनी. हे त्यांच्याकडे चतुरता आहे, पण जगाला सांगत सुटत नाही. आपल्याला काही महाराज थोडं ज्ञान आलं की आपण सांगत होतो, मला हे येतं बरं का, मला अमुक येतं, मला तमुक येतं, मी त्याच्यात प्रवीण आहे, असं अंतःकरणामध्ये अहंकार करतो, जगाला सांगत सुटतो. पण ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने चतुरता आहे ते सांगत सुटत नाही. एक रामायणामधला दृष्टांत आहे. ज्यावेळेस रामचंद्र प्रभूंना समुद्रावर सेतू बांधायचा होता, समुद्रावर सेतू बांधून सीतेला आणायचं होतं. पण ज्यावेळेस समुद्रावर सेतू बांधायचा आहे,
त्यावेळेस समुद्र देवतेची उपासना केली. कोणी? रामचंद्र प्रभूने. सगळी वानर सेना घेतली आणि उपोषण 2-4 दिवस चाललं. कशासाठी? समुद्रावर पूल बांधण्यासाठी. 4-5 दिवसाने समुद्र देवता प्रसन्न झाली आणि प्रभू रामचंद्राला म्हणू लागले, काय देवा तुम्ही समुद्रावर पूल बांधण्याकरता माझी उपासना करण्याची काय गरज आहे? तुमच्याच सैन्यामध्ये आहेत ना नल आणि नील. काय हे चतुर आहे. प्रभू रामचंद्राने मागे पाहिलं, माझ्या सैन्यात आणि समुद्रावर पूल बांधतायत. मग त्यांना विचारलं, तुम्ही का सांगितलं नाही मला पूल बांधता येतो? त्या नल नीलाचं उत्तर आहे, ते म्हणतात भारतीय संस्कृती अशी विचारल्याशिवाय सांगू नये. एवढं चातुर्य असताना अहो ज्याला पृथ्वीवर पूल बांधता येतो असा इंजिनियर भाव खाते, त्याला किती भाव चढते. ज्याला समुद्रावर पूल बांधता येतो ते सुद्धा सांगत नाही. विचारल्याशिवाय सांगू नये अशी नम्रता धारण करतो. ह्याला म्हणतात चातुर्य लपवी. चतुरता लपवता, प्रत्येक सगळंच लपवतात, चतुरता नाही. त्यांनी जीवनामध्ये जेवढं सत्कर्म केलंय ते जगाला सांगतच सुटत नाही. तर आता आपल्याला अशी सवय लागली, महिला मंडळ कुणी 4 धाम यात्रा करून आले की लोक सांगत सुटतात की आम्ही इकडे गेलो, आम्ही हे केलं, आम्ही पंगत केली. हे तुम्ही जर तोंडाने सांगितलं तर ते व्यर्थ गेलं. ते माऊंदेचा कार्यक्रम आहे की नाही? माऊंदे म्हणजे काय? मा वद. मा म्हणजे नको, वद वदची म्हणजे बोलणे. तू जे सत्कर्म केलंय ते बोलू नको असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आपण जगाला सांगत सुटतो, पण संतांकडे चला. आता संतांच्या लक्षणाकडे संत सांगत सुटत नाही. दृष्टांत दिलाय शेतकऱ्याचा. नाना कृषीवळ आपुले पांगुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. शेतकरी आपण सोयाबीन पेरताना अशी जमिनीवर फेकतो का? फेकल्यावर येते का? नाही. ते बी काय करतो आपण? पांघरून ठेवतो. त्याचप्रमाणे जर यदा कदाचित जर सत्कर्म केला असेल साधू संतांनी, ते जगाला सांगत सुटत नाही. ते जसं बी पांघरून ठेवलं जातं त्याचप्रमाणे तैसे झाकी निपजले दान पुण्य ते जगाला सांगत सुटत नाही. म्हणून त्यांचं ही लक्षण आहेत, ही अंतःकरणातली लक्षण आहे. पण असे संत आपल्याला कळाले पाहिजे, त्यांची पारख आली पाहिजे. पारख येण्याकरता ज्ञानदृष्टी असली पाहिजे. संतांची पारख. आता संत ओळखण्याकरता पारख लागते का? पारख ही माणूस वर्म, कोणताही उद्योग धंदा असेल, कोणतंही क्षेत्र असू दे, प्रत्येक क्षेत्रातली पारख लागते का? आता आमचे पंडित महाराज आहेत, त्यांनी गायन वादन याच्यामधले त्यांना पारख आहे. त्यांना त्या क्षेत्रातलं त्या विषयाचं काय झालंय? वर्म सापडले. हे वर्म ज्याला जाणलं, जर वर्म जर एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाणलं नाही तर चुकली या वर्म फेरा पडे. कोणत्याही क्षेत्रातलं वर्म जाणलं पाहिजे तर त्याचा उपयोग होतो. विठला विठला जर वर्म नाही जाणलं, जर पारख नाही आली तर ते क्षेत्र सुद्धा व्यर्थ जातं बरं का. आता संत कळण्याकरता, संत हे कसे असतात? आपल्यासारखेच असतात. मनुष्याकृती अंश जाण. संत नवती जगा मान
माणसाच्या सारखी. संत दिसायला आपल्यासारखेच येतो, पण अंतःकरणातली लक्षणं अशी असतात. सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये 26 लक्षणं आहेत दैवी संपत्तीची. म्हणून संतांच्या लक्षणात बसायचं असेल तर 26 गुण पाहिजे. लक्षात आलं? एक गुणावर संत ठरत नाही, 26 लक्षणं तर पाहिजे. बरं, आजकाल जे नकल करतात त्यांच्याकडे एकही गुण नाही. संत होण्याकरता 26 गुण अंगीकारावे लागतात आणि वाईट होण्याकरता फक्त 6. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव अज्ञानम च विजातस्य पार्थ संपदम आसुरी. बघा 6च लक्षण आहेत. पण चांगलं बनण्याकरता कष्ट घ्यावे लागतात. वाईट बनण्याकरता, दारू पिण्याकरता कुठे शाळेत जावं लागतं? बोला, दारू पिण्याकरता शाळेत. बरं, तंबाखू कशी मळायची कुठल्या विद्यापीठात भेटतं शिकायला? नाही. अहो, कीर्तनकार व्हायचं म्हणल्यावर असे संस्थेत राहावं लागतं. पंडित महाराज सारख्या संस्थेत असे शिक्षक असले पाहिजे, असे गुरु असले पाहिजे. चांगलं होण्याकरता सायास घ्यावे लागतात, कष्ट करावे लागतात. आणि वाईट होण्याकरता काय? सप्ताह उभा करणं सोपं का मोडणं सोपं? मोडणं सोपं आहे ना, उभा करणं अवघड आहे. म्हणून जे संत आहे, संत बनण्याकरता 26 लक्षणामध्ये बसावं लागते, एक नाही. म्हणून त्यांची पारख आपल्या ज्ञान दृष्टीला आली पाहिजे. आता एक दृष्टांत सांगतो. पारखी मनुष्य कसा असतो? एक राजा होता, तो वयोवृद्ध झाला आणि त्याला एक हिरा आणि एक काच दिसायला दोन्ही सारखे, पण त्याला कोणीतरी भेट दिली होती की एक यातला हिरा आहे आणि यातला एक काच आहे, पण दिसायला कसे ते दोन्ही सारखेच आहेत. पण त्या राजाचं आयुष्य गेलं की यातला हिरा कोणता आहे, काच कोणता आहे अद्याप त्याला कळलं नाही. त्याने सांगितलं, आता त्याच्या मुलाकडे हे 2 वस्तू दिल्या, त्यातला एक हिरा आहे, यातला काच आहे. त्याने सांगितलं मुलाला, माझं आयुष्य गेलं पण यातला हिरा कोणता आहे, काच कोणता आहे मला कळालेलं नाही. आता वय झालंय, मी काही दिवसांनी जाणार, तर तू काय कर, हे 2 वस्तू घे आणि तू शोधून काढ, तू त्याचा उपभोग घे. काही दिवसांनी हा राजा मरण पावला आणि तो मुलगा जो होता तो फार हुशार होता. त्या मुलाने हे 2 वस्तू घेतल्या आणि असं महान राज्य होतं, त्या राज्यामध्ये गेला. भर सभा होती, त्या सभेमध्ये हा मुलगा गेला. त्याने राजाला सांगितलं, तुमच्या राज्यामध्ये एखादा ज्ञानी पारखी व्यक्ती आहे का? यातला माझ्याकडे 2 वस्तू आहे, याचा एक हिरा आहे आणि एक काच आहे, यातला ओळखणारा ज्ञानदृष्टीवाला कोण आहे का? पारखी मनुष्य आहे का? राजाने विचारलं, जर आम्ही ओळखलं तर तू काय देणार? ते म्हणलं, काय? त्याला माहित होतं, ओळखलं तर तुम्हाला हिरा देतो. त्याला वाटलं कोणी ओळखायचंच नाही, हिरा देतो. आणि मुलाने प्रश्न केला, जर तुम्ही ओळखण्यामध्ये अपयशी ठरला तर तुम्ही मला काय देणार? काय देणार? त्याने सांगितलं, तुम्ही मला हिऱ्याची किंमत द्यावी लागेल. यातला एक हिरा आहे आणि काच आहे, जर ओळखलं नाही तर तुम्हाला हिऱ्याची किंमत द्यावी लागेल, असा मुलगा म्हटला. त्याने अनेक राज्य फिरला, कुणालाही त्यातला हिरा कोणता आहे, काच कोणता आहे कुणालाही समजलं नाही. अनेक राज्य फिरला. एक शेवटचं राज्य होतं, असंच वडाचं झाड. त्या राजानं दरबार भरवला आणि त्या दरबारामध्ये हा मुलगा गेला. त्या 2 वस्तू घेतल्या आणि त्या ठिकाणी राजाकडे गेला आणि त्याने सांगितलं, माझ्या वडिलांनी ह्या 2 वस्तू दिल्या, एक त्यातला हिरा आहे, एक काच आहे. तुमच्या राज्यामध्ये आहे का एखादा कोणी पारखी? आता ते गरीब राज्य होत. त्या राजाने सांगितलं, त्याने हे सांगितलं की आमच्या राज्यामध्ये एक व्यक्ती आहे. तो व्यक्ती कोणता होता? तो आंधळा व्यक्ती होता. बघा, आंधळे माणसं फार हुशार असतात बघा. या भारताचा सम्राट कोण होता? धृतराष्ट्र. त्या आंधळ्या मनुष्यानं, उन्हाळ्याचे दिवस होते,
त्याने जे दोन वस्तू होत्या, एक हिरा होता आणि काच होता, त्या दोन्ही वस्तू उन्हामध्ये ठेवल्या, टेबलवर ठेवल्या. एक 10 ते 15 मिनिटे ह्या दोन्ही वस्तू ठेवल्या. आणि म्हणून असल्यामुळे त्या वस्तू 10 मिनिटांनी पुन्हा ते दरबारामध्ये आणल्या आणि त्या आंधळ्या मनुष्यानं सांगितलं उजव्या हातामधला हिरा आहे आणि डाव्या हातामधला काच आहे. हा मुलगा आश्चर्यचकित झाला. मी अनेक राज्य फिरलो, अनेक ठिकाणी गेलो, पण यातला हिरा कोणता आहे आणि काच कोणता अद्याप कुणाला कळलं नाही. तुम्ही कसं काय ओळखलो? त्या आंधळ्या माणसानं उत्तर दिलं. तो म्हणाला साहजिक आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हामध्ये ह्या दोन्ही वस्तू आहेत. ऊन दोघाला सारखंच भेटलं का नाही, का वेगळं भेटलं? दोघांनाही सारखंच. मग त्याने सांगितलं दोघालाही ऊन सारखंच भेटलं, पण जो उन्हामध्ये थंड राहिला तो हिरा आहे आणि उन्हामध्ये जो गरम झाला तो काच आहे. आता याच्यातून सिद्धांत आहे का? हा दृष्टांत झाला. उन्हाचं संकट दोघांनाही आहे, तसं या जगतामध्ये संकट संतांनाही, संतांची नकल करणारे सामान्य माणसालाही तेवढंच संकट आहे. पण छोट्या छोट्या संकटाला जो गरम होतो तो आपण आहे. जो कितीही बलाढ्य संकट आले त्या संकटामध्ये जो थंड बुद्धीने राहतो, जो शांत बुद्धीने राहतो तो हिरा आहे. हिरा म्हणजे संत आहे. आणि प्रत्येक क्षणाक्षणाला आपण गरमच होतोय महाराज. पारख जशी आंधळ्याला जशी पारख त्या हिऱ्यामध्ये आली, तशी आपल्याला ती त्याची पारख आली पाहिजे. हिरा कोणता आहे, संत कोणते, संतासारखे दिसणारे कोणते, अशी पारख आली पाहिजे. ती पारख येण्याकरता ज्ञानदृष्टी लागते. संतांच्या सहवासामध्ये काळ घालवावा लागतो. त्यावेळेस कुठतरी संत कळतात. तुका म्हणे अंगी भावी ते आपण तरीच महिमान. आपण स्वतः त्यांच्या सहवासात गेल्याच्या नंतर ते संत कळत असतात. संतांची पारख येत असते. म्हणून अशा संतांना सर्व भावे दास झालो. त्यांचा सर्व भाव कळतोय, कायिक, वाचिक आणि मानसिक. आता एका मनुष्यानं सुंदर चप्पल आणलं, महागडी चप्पल आणली आणि तो मंदिरामध्ये आला, चप्पल सोडलं आणि मंदिरामध्ये दर्शनाला आला आणि देवाला म्हणू लागला, देवा माझं तोंड तुझ्याकडे, तुझं तोंड माझ्या चप्पलीकडे असू दे. लक्ष कळलं? चप्पल नवीन आणलाय तसं. मला सांगा, तो मनुष्य देवाकडे कशाने, काया आणि वाचेने तो देवाकडे, पण त्याचं मन कुठं गेलं? चपलाकडे. आता तुम्ही इथं कीर्तनामध्ये आलात, काया वाचेने आलात, तुमचं जर मन घरी गेलं तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे? त्याला म्हणायचं सर्व भावे दास झालो त्यांचा. बरं का बरं त्यांना त्यांच्यावर विश्वास ठेवायचा, त्यांच्यावर सर्व भावे दास का व्हायचं? कारण की या जगतामध्ये एकमेव संतच आहेत ते तुमचं हित करतात.
राखण जेने हा गोपाळ कृपा करे. या जगतामध्ये तेच संत आहे, तेच आमचं हित करतात. जसं त्या लहान मुलाचं हित जसं ती माऊली पाहत असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. या पृथ्वी तलावर एकमेव जगतामध्ये चित्त जर असेल ते कुणाचं आहे? ते माऊलीचं चित्त आहे. त्या लेकराचं हित पाहणार या जगतामध्ये जसं चित्त माऊलीचं आहे तसंच या जगताचं कल्याण व्हावं, या जगताचं हित पाहणारे संतच आहेत. महाराज विठाला विठाला. संतच हित पाहतात. अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती. नाही श्रुती परोती माऊली जगा. अहितापासून काढणारे संत आहेत. संत काय महाराज शिकवतात? किती शिकवा संतांनी आपल्याला. जर संत नसते तर देव तर कळालाच नसता. पण आपण महाराज कसं जीवन जगावं हे सुद्धा कळालं नसतं. म्हणून संत आपल्याला सगळं काही शिकवतात. संतांचे शब्द हे सगळं शिकवतात आपल्याला. संतांचे शब्द हे जगाच्या हितकारक आहेत एवढं म्हणायला लागतात. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी असेल, तुकोबारांचा गाथा असेल, हे जे संत वाङ्मय आहे ते जगाचं हित व्हावं म्हणून आहे. म्हणून मराठी वाङ्मयामध्ये 3 प्रकारचे कवी आहेत. थोडस लक्षात घ्या. एक तंत कवी आहे, एक पंत कवी आहे आणि तिसरी आहे संत कवी. तंत कवी कोणाला म्हणायचं? जे तंतु वाद्यावर रचना करतात त्याला तंत कवी म्हणायचं. जे पंत कवी आहेत ते मोरोपंत असतील, वामन पंडित असतील. त्यांची विशेषता अशी आहे, त्यांच्या वाङ्मयाची विशेषता अशी आहे, त्यांनी नाशिवंत देहाचं वर्णन केलंय. बरं, केलं ते केलं, पण त्यांच्या वाङ्मयाची विशेषता अशी आहे की शब्दांची रचना भरपूर आहे पण अर्थ मात्र क्षुल्लक आहे आणि ते जगाच्या हितकारकही नाही. त्यांचे आर्य आहेत, 1-2 आर्य सांगतो बघा. शब्द भरपूर आहे, अर्थ मात्र क्षुल्लक. जसं डोंगर पोखरून उंदरी काढल्यासारखं. आखा डोंगर पोखरायचा मिळणार काय? आर्य ऐका, 2 ऐका. एक सांगतो तुम्हाला. भांगार कांता द्वैकातराया, भांगार कांता द्वैकातराया केल्या विधीने नरकातराया. जो न सापडे या द्वैकातराया तोच योग्य होतो नरकातराया. कळालं ते? नाही. आता भंगार, भांगार वेगळं आणि भांगार वेगळं. लक्षात आलं? भला का ना पहा, त्याच्यावर अनुस्वार. भांगार, भांगार म्हणजे काय? सोनं, अलंकार, सोनं. कांता म्हणजे स्त्री. सोना आणि स्त्री ह्या 2 कात्र्या आहेत. कात्र्या. भांगार कांता द्वय कातराया. आता थांबलं तर अर्थ बदलतो. ह्या 2 कात्र्या, ह्या 2 कात्रीमध्ये प्रत्येक जण मनुष्य आढळतो. हे कशासाठी कात्र्या केल्या? तो केल्या विधीने नर कातराया. कातरण्याकरता. नर म्हणजे मनुष्य, प्रत्येक जण कातरलेतच केल्या विधीने नर कातराया. बर, जो न सापडे या द्वैकातराया, जो या सोना आणि स्त्रीमध्ये जो सापडत नाही तोच योग्य होतो नरका तराया. कळालं काय? आता कळालं? बर, शब्दांची रचना किती वाढवली, अर्थ काय सांगितलं ते क्षुल्लक. जो सोना आणि स्त्रीमध्ये सापडत नाही तोच नरकास तरण्यास योग्य होतो, नरकातून तरण्यास योग्य होतो. एवढंच म्हणायचंय. पण शब्दांचं जे जाळ आहे ते किती व्यापक स्वरूपाचं मांडलं. आता ही आर्या तुम्हाला थोडी जड गेली असेल. दुसरी आर्या आता महिला मंडळ. लक्ष ठेव, महिला मंडळासाठी एका पतीने, दिवाळीचा सण होता,
आणि सुंदर असे कपडे घातले. कपडे घातले आणि त्याने आपल्या पत्नीला विचारलं, मी आज दिसतोय कसा? पण ते बिचारा कुणाला विचारेल? आपल्या पत्नीलाच विचारते, मी आज दिसतोय कसा? त्याने विचारलं. त्या पत्नीचं उत्तर आहे, तुम्ही आज दिसता कसे? लक्ष ठेवा बरं का, हे कळालं तर पुढचं कळेल. तुम्ही दिसता कसे ती पत्नी म्हणते. आता आर्या बघा, मेघराज रिपू तात वधी जानराला, तेची नाव आहे द्वादश महातील पाचव्याला. तेची संहिता पूजती जे अस्तमानी, तैसे तुम्ही दिसता मजला म्हणी. त्याला तर काहीच कळालं नाही, तुम्हाला तर कुठे कळालं? नाही कळालं. आता मेघराज कुणाचा मुलगा? मेघराज रावणाचा मुलगा. त्याचा शत्रू कोण? लक्ष्मण. मेघराज रिपू तात, तात म्हणजे वडील. लक्ष्मणाचे वडील कोण? दशरथ राजा. दशरथ मेघराज रिपू तात वधी जाणाराला, जाणार म्हणजे श्रावण. दशरथाने श्रावण बाळाला मारलं. तेच नाव आहे द्वादश महातील पाचव्याला. मराठी महिने जे 12 महिने, त्या 12 महिन्यातील 5व्या महिन्याचं नाव काय? श्रावण महिना. इंग्लिश नाही बरं का, इंग्लिश महिना मे येतो. आता मराठी कळच ना. 12 महिन्यातल्या 5व्या महिन्याचं नाव श्रावण. तेची नाव आहे द्वादश महातील पाचव्याला. तेची संहिता पूजती जे अस्तमानी. श्रावण महिन्याच्या अमावस्येच्या संध्याकाळच्या वेळेस कोणाची पूजा केली जाते? महिला मंडळ, शेतकरी आहेत आपण. कोणाची पूजा केली जाते? बोला, मोठ्यानं बोला की जरा. वा, आता ती पत्नी काय म्हणली? तैसे तुम्ही दिसता मजला मणी. कळालं? तुम्ही पोळ्याच्या बैलाला सजवल्याप्रमाणे दिसता. कळलं? म्हणून म्हणलं तुम्ही अगोदर लक्षात ठेवा. बरं, त्यांना म्हणायचंय काय? पोळ्याला सजवल्या बैलाप्रमाणे दिसतात, जर एवढंच. पण ते शब्द किती फिरवले, शब्दांचे आराखडा केवढा केला, म्हणायचे शुल्लक. बघा, आता यांची रचना शब्द भरपूर आहे, अर्थ मात्र शुल्लक आहे. पण आता ज्ञानोबाराकडे चला. ज्ञानोबारांचे शब्द छोटे पण अर्थ मात्र व्यापक आहे. अर्थ कसा आहे? ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला. बिंब तरी बचकेची हे वडे, ते प्रकाशासी त्रिभुवन थोकणे. ते शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. आता बिंब म्हणजे काय? सूर्य. सूर्य दिसायला केवढा दिसतो? उगा असं वाटतं की बचकेमध्ये मी त्या सूर्याला पकडे. बिंब तरी बचकेची एवढे, दिसायला छोटा दिसतो, पण त्याला प्रकाश देण्याकरता त्रिभुवन सुद्धा कमी पडतंय. त्याचप्रमाणे ते शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. ज्ञानोबा म्हणतात त्याचप्रमाणे माझे शब्द मध्ये समुद्रावणी सखोल अर्थ भरीत. समुद्रावरून समुद्राची जशी पातळी कुणालाही सांगता येत नाही, ती सखोल अर्थ भरीत आहे. आता शब्द तर म्हणतोय, शब्द तर पुढची अवस्था आहे. ज्ञानोबा म्हणतात माझा अक्षरच ब्रह्मभाव आहे, अक्षरातच ब्रह्मभाव. शब्द अगोदर का अक्षर अगोदर? शिकलेलीच माणसं आपण. शब्द अगोदर का अक्षर अगोदर? अक्षर क ख घ मिळून काय बनतं? शब्द. ज्ञानोबा म्हणतात भाव अक्षराची गाठी आहे की नाही. माझा ब्रह्मभाव जो अर्थ आहे तो अक्षरात दडलाय, शब्द ही पुढची अवस्था आहे. ज्ञानोबा म्हणतात भाव अक्षरांची गाठी ते ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी. हे ज्ञानोबांचे अक्षर आहे. ते अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. ते अर्जुनाला की चितकणिका वदेली श्रीकृष्ण. माझा मराठाची बोल कौतुकी
परी अमृता तेही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळवीन. माझे अक्षर म्हणजे अमृताला सुद्धा पैज लावून त्याला सुद्धा हरवतील. ते अमृता तेही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळवीन. ते जगासाठी अक्षर तुमच्या आमच्यासाठी दिलेत है की नाही. ते येण्याची आबाळ सुबोधी ओवीचिनी प्रबंधे ब्रह्म रस सुस्वादे अक्षरे गुंधी. ते ब्रह्मरस असणारे जे शब्द आहेत ज्ञानेश्वरीतले ते जगासाठी दान केले. ते दान ते शब्द जगाच्या हितकारक आहे. म्हणून काय ज्ञानोबाने शब्द दिले, कसं काय काय शिकवलं ज्ञानोबाने आपल्याला, हित ह्याच्यातच हित आहे. ज्ञानोबाने आपल्याला कसं खावं हे सुद्धा शिकवलंय. ज्ञानोबाने आपल्याला कसं बोलावं हे सुद्धा शिकवलंय है की नाही. आपण कसं खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, काय काय. आता महिला मंडळीला उपवास करतात बरं का. ज्ञानोबाराय म्हणतात अति उपवासही करू नका आणि अति जीवू नका सुद्धा. लक्षात. ज्ञानोबाराय म्हणतात अतिशय विषय सेवावा ऐसा बोधचे नव्हावा. अतिशय विषय सेवन करावा. विषय पंचविषय आहे त्याच्यामध्ये जेवण हे आलं. अतिशय विषय सेवावा ऐसा बोधचे नव्हावा. का सर्वथा निरोध हवा हेही नको. सर्वतः त्या अन्नाचा त्याग करा हे तुम्ही करू नका आणि जास्तही जेवू नका. कसं जेवा आहार तरी सेविजे परियुक्तीची मापे मविजे है की नाही. क्रिया जात आचरीचे तयाची स्थिती. नाहीतर महाराज तय जे माणसं लठ्ठ झाले हे कशामुळे झाले, जास्त जेवल्यामुळे झाले, जास्त झोपण्यामुळे झाले. हे ज्ञानोबाने कधी सांगितलं नाही. पांडुरोगे अंग सुटले कळलं है की नाही. पांडुरंग वेगळा आणि पांडुरोग वेगळा. लक्षात आलं. पांडुरोगे अंग सुटले. का सुटले. तैसे नेने भुले आहार निद्रा. त्यांनी आहार किती घ्यावा, किती निद्रा घ्यावी, किती झोप घ्यावी हे विसरले म्हणून तर अंग सुटले. म्हणून हे जेवणाचं लक्षण आहे. अनेक आपल्याला वेळ नाही. आता बोलावं कसं. आता काही काही माणसं असे बोलतात की दुसऱ्याचं हृदय फाटल. काही काही माणसांचं बोलण्यात भांडणच लागतात. ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही भांडणं लागण्यासारखं. काही काही महिला मंडळ बोललं की भांडणच म्हणा. असं बोलू नका. कसं बोला. साचानी मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबाराने सुंदर असं एक दृष्टांत दिलाय. जशी पतिव्रता असते, पतिव्रता ही व्रत होऊन जशी तिच्या मुखातले शब्द गावाने मान्य करावे, तिचे शब्द म्हणजे कसे मवाळ असतात. पतिव्रते आले वार्धक्य जैसे तिच्या बोलण्यातले जे शब्द जसे मवाळ असतात आणि खरे असतात. तिचे शब्द गावाने मान्य करावे तैसे. साच म्हणजे खरं. मवाळ आपण खरं बोलतो पण मवाळ बोलत नाही. धाडकन आपल्या कानाला कसं दगड पडल्याने बोलणार ते आपलं. बोलण्यामुळे बाग फुलते का आग लागते. बोलण्याने आपल्या बोलण्याने बाग फुलते का बोलण्याने आग लागते. आपण जर खोटं बोललो, मवाळ नाही बोललो तर आग लागते आणि खरं बोललो आणि मवाळ बोललो तर बाग फुलते. ज्ञानोबा म्हणतात कसं बोलावं. साच आणि मवाळ. जर तुम्ही खरं बोलताय पण मवाळ जर नसेल तर आग लागते. आणि साचही बोलतात आणि मवाळही बोलतात, बाग बोलते. सर्वसामान्य अर्थ आहे. म्हणून ज्ञानोबा आता आपण खाली येऊन देऊ का थोडं दृष्टांत. आता कीर्तन झालं. एक मुलगा त्याचे वडील दर्शनाला आले. मी त्या मुलाला विचारलं बाळा
हे तुझे कोण आहे? त्याने काय म्हणावं? हे माझे वडील आहेत, हे माझे बाबा आहेत, माझे पप्पा आहेत वगैरे वगैरे म्हणायचे. बरं वाटतं ना, वडील आहेत म्हणल्यावर बरं वाटतं. त्याने काय म्हणावं? हे माझ्या माईचा. तुम्हीच म्हणा. बरं खोट आहे का? खरं बोला आता. ज्ञानोबा, खोट आहे का? खरं आहे पण मवाळ आहे का? ज्ञानोबा आहे म्हणता, साच खरंही बोला आणि मवाळ. तुम्ही मवाळही असले पाहिजे. जास्त बडबड करू नका. मितले कमी, मितले आणि रसाळ. जसे तुमचे शब्द अमृताच्या लाट आहेत का, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ही तुमची वाणी असली पाहिजे. हे तुमचं बोलणं असलं पाहिजे. आणि आपलं बोलणं जसं संतांच्या बोलण्यात, जसं प्रत्येकाच्या वाचेमध्ये 6 गुण असतात साहेब. 6 गुण. विरोध, वाद, बळ, प्राणी ताप पडा, आशा शंका प्रतारण, हे 6 अवगुण संन्याशीले अवगुण जयेचे वाचन. 6 अवगुण प्रत्येकाच्या वाचेमध्ये. पण ह्या सगळ्या 6 अवगुणांनी संतांच्या वाचेपासून संन्यास घेतलाय. हे अवगुणच नाही. म्हणून त्यांची जी वाचा आहे ती रसाळ आहे. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. अमृत हे मुखे स्रवत असे. त्यांनी बोललं की अमृत जसं काही व्हायला लागले. अमृत हे मुखे स्रवत असे, ही त्यांची वाणी आहे. म्हणून हे त्यांचं जगाच्या हितकारक त्यांचं आहे. त्याची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. हे संत जगासाठी करतात. आणखी काय काय करतात? त्यांची आणि जोडी सर्व सुख. आता ते लहान मुलगा चालण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित चालत नाही पण चालण्याचा प्रयत्न करतो. तो चालता चालता पडतो, पुन्हा चालण्याचा प्रयत्न करतो. पण पडल्यावर त्याला वेदना होऊ नये म्हणून ती आई काय करत असते, त्याच्या पाठीमागे फिरत असते. पडला की घ्यायचं होतं, है की नाही? हाच ज्ञानोबा म्हणतात, तुकोबा म्हणतात, भागलिया मज वाहतील कडी. तो पडला की जशी माऊली उचलून घेते कडेवर,
आणि त्या मुलाला जे त्यावेळेस सुख होतं ते अप्रतिम असतं. तसं या जगतामध्ये साधकाला कोणाला जरी दुःख झालं तर संत लगेच कडेवर घेतात. त्यांची आणि जोडे सर्व सुख जोडे त्यांची आणि त्यांच्यामुळे सर्व सुख. जर महाराज आपण संतांवर विश्वास टाकला, संतांनी आपलं हित केलं, आपल्याला कडेवर घेतलं. आता एवढे त्यांचे अप्रतिम शब्द आहेत. ते शब्द त्यांनी जे बोललेले शब्द आहेत ते कधीही खाली पडू द्यायचं नाही. ते शब्दासारखं वागायचं, त्या शब्दाप्रमाणे जगायचं. ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या शब्दाप्रमाणे जगायचं. आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जे आपलं हित करतात, जे आपलं कल्याणकारी हेतू ठेवतात, अशा संतांवर विश्वास ठेवा, जेणेकरून आपलं कल्याण होईल. म्हणून त्यांचे शब्द आपण प्रमाण मांडलं पाहिजे. अभंगाच्या तुका म्हणे शेष Thank you.